हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाची नानकटाई। आपण कुठल्याही प्रकारचा मैदा यूज करणार नाही आहे आणि बाहेरची नानकटाई आपल्याला मैद्याची असते आणि डालड्याची असते, तर आपण गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी नानकटाई करणार आहे आणि त्यात साजूक तूप ॲड करणार आहे। डालडा कुठेही ॲड करणार नाही आहे। तर साहित्य बघूया। 1 कप ह्या मेजर कपने 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे। पाऊण वाटी हे पिठी साखर घेतली आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलं आहे चणा डाळीचं। काळे तीळ घेतलं आहे, बेकिंग सोडा घेतला आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ घालणार आहे आपण। तुमच्याकडे जर मेजर कप नसतील तर तुम्ही वाटीच्या अंदाजाने सुद्धा 1 वाटी सेट करून तुम्ही हे घेऊ शकतात। 1 वाटी पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी तूप, अर्धी वाटी पिठी साखर आणि पाव वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, असं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता। तर आपण कृती करूया। आपण प्रथम पीठ घेऊया गव्हाचं। त्यामध्ये डाळीचं पीठ टाकणार आहे पाव वाटी, पिठी साखर पाऊण वाटी आणि बेकिंग पावडर टाकणार आहे 1 पाव चमचा आणि चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपण गॅसवर आपण नानकटाई करणार आहोत। ओव्हन किंवा त्याचा OTGचा वापर करणार नाही, आपण गॅसवर नानकटाई करणार आहोत। हे असं मिक्स करून घेतल्यानंतर पॅन मध्ये आपण नानकटाई करणार आहोत। आपण आता याच्यामध्ये जसं लागेल तसं आपण तूप ॲड करणार आहोत। आपण भिजवून घेऊया, कमी जास्त लागेल तसं आपण घेणार आहोत तूप। पूर्ण सगळ्या पिठाला तूप असं चोळून घ्यायचं आहे। सगळीकडे आपल्याला तूप लागेल याप्रमाणे। हे बघा, आपण याचा डो केलेला आहे पिठाचा। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी साजूक तूप, पाव वाटी चण्याच्या डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी साखर, परफेक्ट याच्यामध्ये असा डो होतोय। तर आता आपण पॅन ठेवला आहे गॅसवर, मीडियम फ्लेमवर, छोट्या गॅसवर बर्नरवर, आणि तो 10 मिनटं प्रीहीट करायला ठेवला आहे। आतमध्ये जाळी ठेवली आहे आणि चाळणीला ग्रीसिंग करून घेतलेलं आहे तुपाने। आता आपण असं नानकटाई करून घेणार आहोत। एक मेजरमेंटच्या हिशोबाने हा चमचा मी घेतलेला आहे, म्हणजे एकसारखे आपल्याला येतील आपल्याला नानकटाई, म्हणजे छोट्या मोठ्या होणार नाही। या केल्यानंतर आपण त्याला असं कट देणार आहोत आणि असं हे लावणार आहे, काळे तेल लावणार आहे।
आपण इथे असं या प्रकारे नानकटाई करून घेणार आहोत. असं करून घेणार आहोत सेट प्रमाण. त्याला असं जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने आपण असं पीठ हे करून घ्यायचं आहे. थोडा प्रेस करायचा आहे, असं कट द्यायचा आहे आणि असं या प्रकारे आपण नानकटाई करून घेणार आहोत. पण हे बघा नानकटाई असं करून घेतलेली आहे. आता आपण 10 मिनटं ह्याला पॅन हे केलेलं आहे, प्रीहीट केलेलं आहे, त्यात जाळी ठेवलेली आहे. आणि आपण आता तुम्ही डेकोरेशनला तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता. मी चेरी होती, चेरी लावली आहे. काजू वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने काही लावू शकता. आता हे 15 मिनटं आपल्याला बेक करायचं आहे. आता हाय फ्लेम होती, आता आपण ती एक 5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवणार आहे. नंतर 10 मिनटं गॅस बारीक करणार आहोत आणि त्यानंतर चेक करणार आहोत. आता 15 मिनटं झालेले आहे. मीडियम फ्लेम आहे, सिम आहे. आपण आता चेक करूया. झाकण काढलेलं आहे. छान कलर आलेला आहे आपल्या नानकटाईंना. आता आपण ते टर्न करून घेऊया. अगदी आपण बाहेरून आणतो तशाच झाल्या, पण घरगुती आणि छान पौष्टिक आहे. गव्हाच्या पिठाचे आहे. एक 4 बिस्किटं नानकटाई खाल्ली तर आपला एक पोटभरीचा नाश्ता होतो. मधल्या वेळेस मुलांना आपल्याला खायला एक पोटभरीचा असा पौष्टिक नाश्ता आहे हा. आता एक 10 मिनटं आपण पुन्हा ठेवून घेणार आहे. गॅस बंद केला तरी चालेल. आता ते गरम हीटवर ते होणार आहे. आपली नानकटाई रेडी आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा. गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे हे पौष्टिक आहे. 2-3 बिस्किटं खाल्लं की आपला पोटभरीचा नाश्ता होतो छानपैकी आणि हेल्दी. शिवाय मी आता तुम्हाला दाखवते बिस्किट कसं झालं आहे ते. नानकटाई हे आतून पण सुंदर झालेलं आहे, छान बेक झालेलं आहे. अर्धा तासाच्या आत तुम्हाला हे आपण टाईममध्ये करू शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझी संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.